सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे इराणवर हल्ले. सिरिक, मिनाक, गोरगान शहरांवर क्षेपणास्त्र डागले तर इराणकडूनही अमेरिकेच्या आखातातील लष्करी तळ लक्ष्य. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण चवताळला. तडकाफडकी होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातात 21 जणांचा मृत्यू. पुण्यातील सहकार नगर परिसरात गोळीबार. 3 गोळ्या झाडल्या, 1 जण जखमी. जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती. कल्याण पूर्वेच्या खडे गोळवलीत मध्यरात्री गोळीबार. पूर्व विमानस्थळातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. बुंदी आणि प्रेमगुंडा यांच्यात वाद, 1 जण जखमी. ठाण्यात एकाच दिवसात 3 मोठ्या गुन्हेगारीच्या घटना. वृद्धाला मारहाण झाल्यानंतर 2 जणांची हत्या. शिंदेंच्या ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात. 2 दिवसीय दौऱ्यात विविध विकास कामांचा घेणार आढावा. नाशिक विधान परिषदेबाबत आज अंतिम निर्णय. बंडखोर गोकुळ गीतेंची तलवार म्यान होण्याची शक्यता. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत भूमिका करणार जाहीर. आज नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक. राज्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी. अजित पवारांविनाच राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन आज. मुंबईत होणार कार्यक्रम. शिवसेना भवनासमोर मोदींचं अभिनंदन करणारे मनसेचे मिश्किल बॅनर्स. एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम केल्याचा बॅनरवर उल्लेख. तर बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. संदीप देशपांडेंकडून ट्विट करत मोदींना टोला. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सीजेपीचं आंदोलन. नीट पेपर फुटीवरून केंद्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनात सोनम वांगचुकही होणार सहभागी. डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू. भुसावळ तालुक्यातल्या तपत कठोरा गावातील घटना. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटवून दिला. दादरमध्ये झालेल्या बेस्टचा अपघात. बेस्ट चालकाच्या निष्काळजीपणामुळे. आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालात बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचं नमूद. राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं. मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती. राज्यात सर्वदूर पाऊस दाखल होण्यास आणखी काही दिवस लागणार. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. नटराजन यांचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी. आज रामकुंड इथे सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. खानसरांची पाटणा हायकोर्टात धाव. एफआयआर रद्द करण्याची आणि कोचिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची केली मागणी. स्पाइस जेटचे बेमानी कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं. कंपनी आर्थिक संकटात. कर्जासाठी सरकारकडे धाव. हार्दिक पंड्या काल फिट आणि आज अफगाणिस्तान वनडे मालिकेतून बाहेर. हार्दिकला पुन्हा झालंय तरी काय असा प्रश्न. आजपासून फिफा फुटबॉलचा महाकुंभ. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत रंगणार सामने. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री पाहता येणार सामने.